जो कॅप्टन आहे आता, आणि तानाजी बनसोडे आपल्या भोसरी पोलीस स्टेशनला पोलीस आहेत, पण चांगल्या प्रकारचे क्रिकेटर पण आहेत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, बेस्ट लक. आता आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच असा एक खेळाडू इथं आता ज्या खेळाडूने आपल्या पुण्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव, भारताचं नाव 7 समुद्रापार नेलेलं आहे, असा खेळाडू आहे. आणि त्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेचं कौतुक पण केलं आणि त्याचं कौतुक करण्याची वेळ आता आपल्यावरती आलेली आहे. असा एक खेळाडू आहे, तो खेळाडू आहे संदेश पार्टे. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी संदेश पार्टेच्या पुढे पाहिलेली आहे. आपल्या याच पुणे शहरातला असणारा हा खेळाडू संदेश पार्टे, त्याचं आपण या ठिकाणी कौतुक करूया. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मी दुर्गे साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण संदेश सरांना शिरसा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट आहे संदेश पार्टे यांच्यासाठी, मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आपण कॅप देतोय आकर्षक, मॅन ऑफ द मॅच यासाठी असणारी आकर्षक कॅप. त्यानंतर देतो आपण सिक्सर सुप्रीमो याच्या माध्यमातून एक स्किनर. त्यानंतर देऊ एक ब्रँडेड गॉगल. हा क्या बात आहे, बहुत बढिया. आणि त्यानंतर आपण देतो एक सन्मान चिन्ह, अर्थात एक ट्रॉफी आहे संदेश सरांसाठी, मॅन ऑफ द मॅच. आणि हे सगळं घेऊन जाण्यासाठी एक आकर्षक बॅग. संदेश सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. एक जबरदस्त कामगिरी निश्चितप्रमाणे या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंग, अर्थात फलंदाजी आणि गोलंदाजी अतिशय अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळाली. मनापासून अभिनंदन, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन राजेश सरांचं मनोगत आपण तर ऐकणारच, पण त्याच्या अगोदर एक सन्मान ताई आपण करणार आहोत. सन्मान असेल याच्या अगोदर ज्यांचं आपण समालोचन ऐकलेलं आहे आणि खास आपल्या स्पर्धेसाठी ज्यांचं समालोचन आपण ऐकलं ते आदरणीय नरेश ढोमे सर यांचं समालोचन आपण ऐकले, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. नरेश सर या, नरेश ढोमे सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार. तत्पूर्वी नरेश सर येत आहेत, तोपर्यंत मी राजेश भाईंना विनंती करेल, या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्ही साहेब आलात, मॅच पण पाहिली, कसं वाटलं इथं वातावरण? अचानक 2 दिवस पुण्यामध्ये पाऊस पण पडला होता, पण त्याच्यानंतरचं वातावरण, आमच्या सगळ्या मित्रपणाने घेतलेलं कष्ट, त्यातून उभी राहिली क्रिकेटची स्पर्धा. संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024 या क्रिकेट स्पर्धाच्या खरं श्रेय जर आपण कोणाला देऊ तर ते आमच्या सर्वांच्या शहरातल्या लाडक्या ताई आमदार उमाताई खापरे व त्यांचे चिरंजीव जयदीप खापरे. खरं तर आत्ताच मी ताईंना 1-2 मिनटं अगोदर बोलत होतो की इकडं जिल्हा परिषदची स्पर्धा सुरू होती, त्यावेळेस ग्राउंडची अवस्था व्यवस्थित नव्हती, म्हणून मी स्वतः ते स्पर्धा रद्द केला होता. पण आज या स्टेडियमवर आल्यानंतर असं वाटतंय की जयदीपने खरोखर एक उत्कृष्ट दर्जाचा स्पर्धा आणि मैदान या शहराला त्यांनी निर्माण करून हा स्पर्धा त्यांनी घेतला आहे. खरं तर जयदीपचा या 6 महिन्यातली दुसरी स्पर्धा आहे, पण अनेक स्पर्धे आपण या शहरामध्ये बघतोय, पण एवढं नियोजनबद्ध जे जयदीपनी केलं आहे आणि उमाताईने त्याच्या मागचं जे बॉर्न क्रेझी ग्रुप, आता ते पण सांग मी बोलणार आहे त्याच्या बाबतीत मी की, आणि त्याच्यात पण जे मेन आपण जे म्हणतो की कंट्रीब्युशन आहे या ग्राउंडचा दर्जा मेंटेन करणं, इकडं सगळं व्यवस्थित मेंटेन करणं, अनेक वर्षापासून बॉर्न क्रेझी
हा एक विशेष कार्यक्रमच आहे या शहरातला. कारण अनेक स्टेडियम्स आहेत, ते सगळे आपले आपले पालिकेच्या लोकांच्या मार्फत त्यांचं सगळं देखरेख होतो. पण तुम्ही लोकांनी या प्राधिकरणमध्ये एक वेगळे काम या मैदानाच्या मार्फत सुरू केलं आहे. तसं जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि नमोचषक हा, ताई आता मी सांगतो, हा संपूर्ण देशात चालू आहे बरं का, फक्त महाराष्ट्रात चालू नाही आहे. पण संपूर्ण देशात सर्वात प्रथम हा स्पर्धा जर कुठं चालू आहे तर ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये, आणि ते पण उमाताईंच्या नेतृत्वाखाली. आणि आम्ही ताईंना तर अनेक वेळा विविध कार्यक्रममध्ये बघितलं आहे, म्हणजे ते दांड्याचा कार्यक्रम असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, पण स्पर्धे म्हणजे क्रीडा मैदान क्षेत्रामध्ये पण ताईंनी एवढी मोठी उचल घेतली आहे. ते आमदार झालेल्या मला वाटतं महाराष्ट्रात पहिले अशी महिला आमदार आहे ज्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये या पद्धतीचं उल्लेखनं, म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्पर्धेचं नियोजन सातत्याने 6 महिन्यात दुसऱ्यांदा घेतात. तर ताई, जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ते नेहमी मार्गदर्शन करतच असतात. मग मी तर पक्षामध्ये काम करत असताना सतत मला त्यांचाही फोन असतो, तो इकडे चुकतोय, हे करू नको, ते असं कर, असं प्रवास कर, असं दौरा कर. पण आता क्रीडा क्षेत्रात पण त्यांची आम्हाला सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती ताईंनी या शहरामध्ये निर्माण केली. त्याच्याबद्दल ताईंचं खूप खूप धन्यवाद आणि विशेष आभार जयदीपचा, की त्यांनी खरोखर या शहरामध्ये युवकांसाठी एक नवीन प्रथा क्रीडाच्या क्षेत्रात त्यांनी इकडं सुरू केलेली आहे. आम्ही सगळे नक्कीच जयदीपच्या मागं आहोत आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही नक्कीच त्याच्या बाजूने राहू. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मनापासून ठिकाणी पिले साहेब तुम्हाला धन्यवाद देईल. तुम्हाला ग्राउंड बदलायची वेळ नसती आली तर ताईंचा सल्ला घेतला असता तर नक्कीच. तर मनापासून धन्यवाद. आणि यानंतर ताई आपण एक सन्मान करूया. सन्मान असेल नरेश ढोमे सर यांचा. सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या सुमधुर वाणीतून एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला जे पाहायला मिळते, आणि त्यांचा सन्मान ताईंच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जो करत आहोत. एक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करतोय. मनापासून धन्यवाद असेल. नरेश सरांचं कौतुक या ठिकाणी अगदी आपण पाहतो जे केलं जाते. त्यानंतर दुसरा एक सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. काल आणि आज ज्यांचं मराठी भाषेमध्ये अतिशय सुंदर समालोचन या ठिकाणी तुम्ही ऐकले. 2013 मध्ये जुन्नर भूषण आणि 2023 मध्ये शिवनेरी भूषण ह्या पुरस्कारानं ज्यांना सन्मानित केलं गेलं, मनोज बेल्लेकर यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मान होते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मनोज बेल्लेकर. सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. अतिथी मान्यवरांना पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद. विनंती असेल पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती स्थानबंध व्हा. थँक्यू. आणि आपण पाहतोय खरं तर ह्या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून अगदी उमाताई खापरे आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आशा लॉर्ड्समधील अगदी शेवटचा सामना या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला भेटेल अगदी सुमित सोनवणे सरांचा. यस सर, स्वागत असेल. तर मनापासून धन्यवाद राहुल सर, मनोज सर आणि नरेश सर.
म्हणजे सर्वांच्या मनापासून धन्यवाद आहे. ऑल क्रेझी स्पोर्ट क्लब आयोजित स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024 आज स्पर्धेचा जर आपण पाहिलं तर असणारा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील जर आपण पाहिले गेले तर एक आमदार एक संघ आणि त्यातला जर आपण पाहिलं तर आजचा असणारा हा शेवटचा सामना जो आपण मैदानामध्ये पाहतो क्वार्टर फायनलची मॅच इथे मैदानाच्या मध्ये सुरू आहे. चेतन गोलंदाजीसाठी तयार असेल. खोलवट टप्प्याचा बॉल अकीब पटेलसाठी डिपॅक्सच्या कव्हरच्या दिशेने चेंडू आपण पाहतो ती खेळून काढला जाईल. सायंकाळचं कार्यातनं जर आपण पाहिलं तर प्रकाश झोतातील असणारी क्रिकेटची स्पर्धा पहिले षटक इथे हाताळताना आपण पाहिले गेले तर चेतन आहे. 2 धावा धापलकावरती आहेत अकीब आणि शुभम महाले अर्थात भोला. खोलवट टप्प्याचा बॉल यानंतर आपण पाहतोय जमीन समतर फटका खेळून काढला जाईल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडूला अडवणार आहे परंतु 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचते धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 4 धावा. नरेश सर, नरेश डोमे सर संपर्क करा. तर जाऊया मॅचकडे. पुण्याच्या सामन्याकडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. या दरम्यान जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 4 धावा धापलकावरती आहेत. शुभम महाले स्ट्राईक ऑन तयार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा चेतनचा पुढचा चेंडू. खोलवट टप्प्याचा बॉल इथे आपण पाहतोय चेंडूला उडवलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक. 3 खेळाडू इथे चेंडूच्या खाली आणि तिथे आपण पाहतोय एक सुंदर झेल मैदानामध्ये टिपलाय. परतावा लागेल शुभम महाले यांना. पहिली विकेट. पहिला फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये बाद झाला. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूने मात्र फक्त तिथे उंची घेतली, लांबी कमी पाहायला मिळाली. धावफलक एक चांगला झेल आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जो येणार आहे. शुभम महालेला मात्र परतावा लागते. 4 चेंडू खेळला, 3 धावा त्याने बनवल्या आणि चेतनला जर पाहिले गेलं तर मिळालेलं हे पहिलं यश आहे. क्वार्टर फायनलची मॅच आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. जर आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर माउंट क्रेझी स्पोर्ट क्लब संघाचं जेवढं मात्र कौतुक करावं तेवढं थोडं आहे. विशेष जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आहे आणि ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं नमो चषक हे नाव पुढे आलं ते आदरणीय जयदीदादा खापरे. आज आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं या स्पर्धेचे असणारे सर्वेसर्वा म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो. एक कार्यसम्राट आमदार म्हणून मात्र यांची ओळख आहे. सौभाग्यवती उमाताई खापरे ताईंचं देखील थोड्याच वेळामध्ये जर आपण पाहिलं तर इथे आगमन होऊन गेलं. स्पर्धेला खेळाडूंना शुभेच्छा मात्र त्यांनी दिल्या. अनेक मान्यवरांचा देखील सन्मान सोहळा ऐशणी आपण संपन्न केलेला आहे. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक जर आपण इथे पाहिले गेलं तर संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 5 धावा. एक फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आहे. 8 षटकांच्या मॅचेस आपण इथे खऱ्या अर्थानं पाहतोय. 8 षटकांचे सामने आहेत. अजित गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अकीब पटेल ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. 8 षटकांच्या मॅचेस इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. डे नाईट स्वरूपाची असणारी ही क्रिकेटची स्पर्धा अमरदादा खेडेकर स्पोर्ट क्लब खडकवासला पुणे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिलं गेलं तर आयुष 11 जिब्रान सिद्दीकी 11 अर्थात आयुष 11 हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. 5 धावा धापलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात. महेश शिंदे गोलंदाजीसाठी तयार आहे. लोअर फुल टॉस आणि तिथे आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू तिथे होता. महेश शिंदेने पहिल्या चेंडूवरती खूप मोठी अपील तिथे केली आहे आणि मयूर कारंडेला विचारलं की नक्कीच आपण इथे रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे की नाही, DRS आपण घेणं गरजेचं आहे का, परंतु तिथे आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे मयूरने नकार कळवला तिथे. कारण ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो आणि DRSचा ज्यावेळेस वापर करायचा असतो बऱ्याच वेळा गोलंदाज हा यष्टिरक्षकाला विचारतो
त्याचा विचार थोडासा घेतला जातो. आणि त्यानंतर जर आपण पाहिले गेलं तर त्याच्यामुळे मयूरने ते नकार कळवला. महेश मागे परतलाय. पहिला चेंडू इथे डॉट आलाय. एक सिंगल माफ करा, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, महेश स्वतः चेंडूच्या खाली. आणि आता मात्र आपण पाहतोय अकीब पटेलला मात्र परतावं लागतंय. धक्का क्रमांक इथे दुसरा आहे. यानंतरचा होणारा सामना माउंट क्रेझी स्पोर्ट क्लब त्यांच्या विरोधात रावे स्पोर्ट क्लब 40+चा एक सामना आपण यानंतरच्या सामन्यानंतर आपण खेळवणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाने तुम्ही सज्ज राहा. एक इनिंग झाल्यानंतर लगेच आपण त्याच्याकडे टॉस करणार आहे. डिझे इथे जर आपण पाहिलं गेलं तर विकेट येताना पाहायला मिळाली. 2 फलंदाज इथे आपण पाहिलं तर डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. आणि त्यानंतर जर आपण इथे पाहिलं गेलं तर आता नवी बॅटर मैदानात दाखल इथे होणार आहे अनिल कदम. खऱ्या अर्थानं अनिल कदमला तुम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे की स्लॉगवरच्या षटकांमध्ये त्याला खेळण्यासाठी ओळखलं जातं. सहा धावा डबल कव्हर आहेत. कट केल्या बॉलला थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू ते फेकी करतोय. चांगला एफर्ट तिथे पाहायला मिळाला. एक धाव इथे मैदानामध्ये घेतली जाणार आहे. मनापासून धन्यवाद. आज मनोज बेल्लेकर सर त्याचबरोबर नरेजी ढुमे सर दोन दिग्गज समालोचक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं सर्वांची मनं जिंकली. आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. मी तुमच्या दोन्ही समालोचकांचं माउंट क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीने मी मनापासून याच्याकडे धन्यवाद व्यक्त करतो. फर्स्ट एड बॉक्सची गरज आहे तिथे. आमचे जे काही डॉक्टर आहेत त्यांना डॉक्टरांना विनंती करतो की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या तिथे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर इथे कुठलीही कमतरता नाहीये. फकीरभाई पानसरे फिजिओ कॉलेज यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो काही डॉक्टर्स आहेत. त्याचबरोबर आयकॉन हॉस्पिटल यांचे देखील काही प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कुठल्याही खेळाडूला कसलीही अडचण आली ना तर आपण पाहिलं तर आयोजकांनी तुमच्यासाठी सर्व काही उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही जर आपण पाहिलं जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी केलेली आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिले गेले तर डॉक्टर्स इथे आहेत. म्हणजे फिजिओथेरपीची देखील इथे गरज पडली तर ते देखील डॉक्टर आहेत. कुठलीही कमतरता तुम्हाला भासू दिली जाणार नाही. इतक्या दर्जाचं आयोजन आपण पाहतोय. आणि म्हणूनच या क्रिकेटच्या स्पर्धेचा दर्जा का उंचावतो तर त्यामागचं कारण आहे माउंट क्रेझीचे असताना जे काही सदस्य आहेत ते परिश्रम घेतात. आणि विशेषतः जे काही 150-200 जे काही सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याचं म्हणणे ऐकून घेतलं जातं. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. असं नाही की तुम्हाला लिडरशिप दिली म्हणजे तुम्ही निर्णय घ्या बाकीचे सर्व स्वीकारतील. अजिबात नाही. इथे सर्वजण लीडर आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय महेशचा कट करण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेने पुन्हा त्या चेंडूला इथे फील्ड केला जातोय. चांगला एफर्ट इथे दाखवला जरूर जातोय. परंतु इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजांपुढे आता महेश शिंदेने आव्हानं उभी केलेली आहेत. महाराष्ट्राचं क्रिकेट महेशने तर गाजवलंच परंतु इतर राज्यांचं क्रिकेट देखील महेशने आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने गाजवलेलं आहे. 8 धावा डबल कव्हरती आहेत. जो संघ इथे जिंकेल तो संघ खऱ्या अर्थानं स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमोद चषक 2024चं एक मानाचं करंडक हातामध्ये मिरवणार आहे. संदीप जर आपण पाहिलं तर इथे अनिल कदमचा हा चेंडू होता. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धावी इथे घेतली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 9 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. माउंट क्रेझी स्पोर्ट क्लबचं नाव जेव्हा समोर येतं प्रत्येकाच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं या नावासाठी एक वेगळा आदर आहे. एक वेगळा कॉर्नर आहे. प्रत्येकाने हृदयामध्ये ही जागा निर्माण का झाली आहे तर त्यासाठी यांनी घेतलेली ती मेहनत आहे. आणि आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा डीप कव्हरच्या दिशेने बॅटचा फेस ओपन केला अजित गायकवाडने आलेला खडीत चौकार. लोअर फुल टॉस होता. तिथे आपण पाहिलं तर चेंडू खळून काढला. गॅपमध्ये चेंडू तिथे खेळला. 4 धावा इथे मैदानामध्ये मिळणार आहेत. या 4 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकार्डकडे मी तुम्हाला घेऊन जातो. संघाचं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणार आहे. 13 धावा
ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 फलंदाज देखील आतापर्यंत बाद झालेले आहेत. जिब्रान सिद्दीकी अर्थात आयुष 11 हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिलं अमरदादा खेडेकर स्पोर्ट क्लब खडकवासला अर्थात पुणे. एक इनिंग जशी संपेल त्यानंतर माउंट क्रेझी स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधात रावेत क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये 40+ सामना होणार आहे. तो टॉस या क्षणी केला जाईल. जाऊया मॅचकडे. सामन्याकडे तुम्हाला इथे मी पुन्हा एकदा घेऊन जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण इथे पाहिलं गेलं तर आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. तुमच्याकडे निर्धारित वेळ आपण दिलेला आहे. आपण विशेषतः मला वाटतं अजित सर या स्पर्धेमध्ये विशेषतः जर आपण पाहिलं तर एक वेगळे काही नियम म्हणजे नियमांचं जर आपण पाहिलं तर वेळेचं बंधन आपल्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही निर्धारित वेळ दिलेला आहे त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला एक इनिंग एक डाव संपवणं गरजेचं आहे. म्हणेल की स्टॉप क्लॉकचा एक नवीन नियम खऱ्या अर्थानं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील वापरला जातो. जर अगदी पाहिलं गेलं तर 41.1 हा नियम आपण खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या स्पर्धेत वापरले गेलेला आहे. स्टॉप क्लॉक म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे चर्चा आपण करूया जोपर्यंत जाऊया मॅचकडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. षटक क्रमांक 3 घेऊन चेतन भाटे. कोलबट्टाप्याचा बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूने मात्र फक्त उंची घेतली आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय तिथे संदेश पार्टे चेंडूच्या खाली होते आणि तिथे आपण आलेली विकेट आहे. माफ करा श्रीकांत खुणे तिथे आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचले. दोघांची दहीबोली जर आपण पाहतो सारखीच दिसते आणि विशेषतः नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा अशा गोष्टी होऊ शकतात. चांगला झेल आपण पाहतोय श्रीकांत खुणे यांचा. विकेट आली. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय. खऱ्या अर्थानं उद्योजक आदरणीय समीरदादा कलगावकर त्याचबरोबर मनोजदादा शेट्टी त्याचबरोबर विकासजी कदम हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. तुमचं सर्वांचं माउंट क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीने मी स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कपमध्ये अर्थात नमो चषकमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. विकेट मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. अनिल कदम जो मैदानाच्या मध्ये बाद झाला आणि अनिलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहता दाखल होतील. जगदीश जाधव. टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी सातत्याने राहिला. विशेषतः लेदर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे या खेळाडूने खेळलेलं आहे. आज व्हायचे त्या क्लासची गरज आहे. पार्टनरशिपची गरज असणार आहे. 13 धावा धावफलकावर. रिव्हरचा फटका तिकडून काढला जाईल. चित्ररक्षक तिथे खूप दूरवरती आहे. सिंगल तर इथे आपण पाहतो घेतली जातीये आणि तिथे काय होणार आहे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर इथे चौकारामध्ये होईल. धनाजी मात्र सांगत असेल ये क्या हुआ ये कैसे हुआ परंतु इथे चौकार आलेला आहे. यावेळी पात्र बॅकफुटला जाऊन चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाला आहे जगदीश जाधव यांचा. धावफलक जर आपण इथे पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे स्कोर कार्डकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत रिव्हरचा फटका आहे. मोठा स्ट्रोक तिथे आणि आता मात्र जर आपण पाहिले गेले तरी ते धनाजीने मात्र कुठल्या प्रकारची चूक तिथे केली नाहीये. एक चांगला झेल आता मात्र त्याने टिपलाय. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 4. थँक्यू डिझाय. षटक क्रमांक जर आपण पाहिले गेले तर इथे तिसरं षटक अगदी प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चेतन भाटे यांनी आपण जर पाहिले गेले तर 3 विकेट 3 यश मिळवताना त्यांना आपण पाहिलेले आहे. 4 फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहेत. न्यू बॅटर आता मैदानात दाखल इथे होतील. सलमान शेख. आज सलमाननं मात्र स्वतःला सिद्ध करावा लागणार आहे. त्यांना दाखवून द्यावा लागेल
मी फक्त चांगली गोलंदाजी करत नाही तर मी चांगली बॅटिंग देखील करू शकतो, आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि आयुष्यामध्ये असं म्हटलं जातं की माणसाला सिद्ध करण्याची संधी केव्हा मिळते, जेव्हा ती संधी येते ना, त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. आणि ते संधीचं सोनं आज इथे सलमान शेखला करावं लागेल. अनेक वेळा जर आपण पाहिलं तर सलमानला स्लॉग ओव्हरच्या षटकांमध्ये त्याला खेळताना आपण पाहिलेलं आहे, परंतु आता मात्र खूप विकेट आलेले. 4 फलंदाज बाहेर बाद झाले, 17 धावा धाफलकावरती आहेत. चेतन तयार असेल, स्ट्राईक ऑन सलमान. लोअर फुल टॉस होता, अगदी हलक्यातनं चेंडू आपण पाहतोय ते खेळून काढला जाईल. संदेश पार्टी आपण पाहतोय ते मध्ये चेंडूला अडवतायत. एक सिंगल इथे घेतली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण पाहिले गेलं तर धाफलक 18 धावा ज्या धाफलकावरती असणार आहे. 4 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. माणूस असं म्हटलं जातं की माणूस हा संघर्षातून घडत असतो. पुण्याचा गोलंदाज तयार. खोलवट टप्प्याचा बॉल होता, तिथे पण पाहतोय चेंडू उडवला आहे आणि संदेश पाटील चांगला प्रयत्न आपण पाहिला, परंतु प्रयत्नामध्ये यश येऊ शकलं नाही. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे होईल. 2 धाबा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिले गेले तर धाफलकावरती धाबा ज्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धाबा धाफलकावरती आहेत. 4 फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. बॉर्न क्रेझी स्पोर्ट क्लब या संघाचे बद्दल जर आपण पाहिलं तर या संघाने नेहमीच, मी म्हणेल की हा संघ, ही बॉन्डिंग, ही एकी कशी निर्माण झाली तर प्रत्येकाचं म्हणणं ऐकल्यानंतर एकी झालेली आहे. बऱ्याच वेळा अभिजित असं होतं असेल की बऱ्याच वेळा वातावरण कधी कधी गरमही होतं, परंतु ते शांत करण्याची ताकद या टीम मध्ये आहे. मी खऱ्या अर्थाने ज्यावेळेस एका लोहार दादाकडे गेलो, लोहार दादाकडे पाहिलं तो आयरन आणि ती हातोडी, त्यांच्याकडे मी पाहिल्यानंतर मी अभिजित दादा एक विचारलं त्याला की या हातोडीला आतापर्यंत किती वर्ष झालेत. ते म्हणले हातोडी आतापर्यंत 100 झाले असतील माझ्या आयुष्यामध्ये, परंतु आयरन ही मात्र पहिल्यापासून तर आतापर्यंत एकच आहे. यशगणी या स्पर्धेच्या निमित्ताने पालक महासंघाचे समन्वयक आदरणीय कपिलजी धर्माधिकारी यांचा यशगणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर प्रकाशजी मुळीक यांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि क्रीडा अध्यक्ष आदरणीय आनंदजी देशमुख, त्याचबरोबर आदरणीय अंकुजी नागोरगोजे, हे सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं बॉर्न स्पोर्ट क्लबच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. त्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मुख्य अतिथी कक्षामध्ये या, आपलं स्वागत आहे. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय तिथे आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. षटकार. यशगणी या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस अधिकारी आदरणीय जयवंत सरांचं देखील शुभागमन झालेले. सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यशगणी त्यांच्या समवेत आदरणीय आणि संतोषजी मुळीक सरांच्या अतिशय जवळचे स्नेही मित्र बापू सरांचं देखील आगमन झाले. सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर दत्ताभाऊ रेटवडे ही देखील आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेते, त्यांचंही मात्र मनपूर्वक स्वागत. जयवंत सरांसोबत जो काही आलेले सर्व मान्यवर आहेत, जो काही त्यांचा मित्रपरिवार आहे, मी सर्वांचं नमो चषकामध्ये, स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कपमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅचकडे. त्याचबरोबर प्रशांत भाऊ म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. महेश तयार आहे. हा चेंडू आपण पाहतोय, हलक्यातनं चेंडू कट केला जाईल. हसतय कट जाय रस्ते. नमो चषकाचा येतोय ब्रँड स्ट्रोक फॉर रन, चौकार. थँक्यू डीजे. आणि आपण पाहतो मैदानामध्ये 31 धावा धाफलकावरती आहेत. जबरदस्त आपण खऱ्या अर्थानं मैदानामध्ये पाहिले तर आपण चर्चा करतो तो आयरन आणि ती हातोडी, त्यांनी सुंदर उत्तर दिलं. पहा, जे सण करतात ना ते टिकतात आणि जे घाव घालतात ते तुटतात. मिस टाइम फटका तिथे आपण पाहिलं गेलं मैदानाच्या मध्ये. बॅटची एज परतावा लागेल अजित गायकवाड यांना.
मोठी विकेट, संघाला पडलेले 5वं किंडार आहे. जबरदस्त आपण पाहतो ते मैदानामध्ये एस्टनच्या मागे मयूर कारंडेचे काय झेल तिथे मैदानामध्ये होता पहा. विशेषतः जर आपण माफ करा, आदित्य जाधव तिथे एस्टनच्या मागे ते उभे आहेत आणि मी म्हणेन की डोळ्याची पापणी लवते ना लवते तो जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. मॅच कडे तुम्हाला पुन्हा पाहतो, पुन्हा घेऊन जाणार आहे. 5 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतो ते बाद झालेले आहेत. 31 धावा धावलकावरती आहेत. जिब्रान सिद्दीकी अर्थात आयुष 11 या संघाचा एकच प्रयत्न असेल, कमीत कमी आपल्याला 70+ धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. त्या धावा आपल्यासाठी फायटिंग स्कोर असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय दाखल इथे होणार आहे सोनू, झहीर खान उर्फ सोनू. तुम्ही किती क्रिकेटच्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत त्यापेक्षा तुम्ही या मैदानावरती आता कसे खेळताय हे आता आम्हाला पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार असेल महेश शिंदे. कोलवट टप्प्याचा बॉल होता तिथे आपण पाहतोय खोदून काढलाय चेंडू, चाईल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. थँक्यू डिझे. यावेळी गोलंदाज तयार आहे. इथे चौकार इथे मैदानाच्या मध्ये हा चेंडू इथे डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. सोनू इथे महेश सांगत असेल की हेच मला करायचंय. पहा यावेळी मात्र चेंडू आपण पाहिलं की चेंडूवरती थोडीशी बोटं तिथे फिरवली आणि तिथे जर एवढा वळण घेतोय चेंडू या विकेटवरती, जर गोलंदाजांना मदत आहे तर तुम्हाला इथे जास्त काही वेगळं करायची गरज नाहीये. षटक क्रमांक संपला येईल आपण पाहतो ते चौथं. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आयुष 11 संघाची धावसंख्या जी आहे ती 35 धावा. 5 फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. संघाचा अर्धा डाव कोसळलेला आहे. संघाचा इथे कणा मोडलेला आहे. त्या मोडलेल्या कणाला आता पायचे उभारी देण्याचं काम या दोन्ही फलंदाजांना आता करणं गरजेचं असेल. एक सुंदर कविता असेल ती ऐकणं अनेक वेळा देखील ऐकली असणार आहे. ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहुनी, गंगा माई आली गेली घरट्यात राहुनी, मोडून पडलाय संसार सारा तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवूनी पुन्हा एकदा लढ म्हणा. आज लढायचंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय संदेश पाटील. यापूर्वीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब मात्र त्यांनी मिळवलाय आणि विशेषतः जर आपण पाहिले गेले तर अनेक वेळा आपण त्यांना पाहिले एक उत्तम दर्जाचे आयोजक म्हणून त्यांचं नाव पुढे येतं. त्याचबरोबर पुण्याचं क्रिकेट जेव्हा जेव्हा पुण्याचं क्रिकेट पुढे येतं त्यावेळी मात्र संदेश पाटील सरांचं नाव आवर्जून घेतलं जातं. पाहायचंय 5 फलंदाज बाद झालेत. यावेळी सलमानसाठी आपण पाहतोय हा चेंडू होता धाबेसाठी ते नकार कळवला जाईल. डेंजर एंडला सोनू आणि तिथे आपण पाहतोय धावेसाठी मात्र नकार कळवलेला आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो आणि तिसऱ्या पंचांची मदत इथे आपण पाहतोय घेतली जाणार आहे. आणि अनेक वेळा जर आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजी जर आपल्याकडे आहे तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण केला पाहिजे. आणि विशेषतः जर आपण पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजी tenniscricket.in संतोषजी नाणेकर सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली सर्वात पहिली वेबसाईट. असं म्हटलं तर की एखाद्या ध्येयवेड्या तरुणाने हे सर्वात मोठं यश मिळवलेलं आहे ते म्हणजे आदरणीय संतोष नाणेकर. नॉट आउट. ज्यावेळेस स्वतः मात्र असं म्हटलं तर की वेडी लोक इतिहास रचतात आणि शहाणे लोक इतिहास वाचतात. कट करण्याचा प्रयत्न होता पुण्यात पाहायचंय. इथे मात्र चेंडू आपण पाहिले गेले तर डॉट बॉल. काय गोलंदाजी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सुरू आहे. गोलंदाज आपण जर पाहिले गेले तर एका पुढे एक म्हणजे मी म्हणेल की प्रश्नांचं पुस्तक इथे उभं केलेलं आहे. फलंदाजांना मात्र ते उत्तर आता शोधणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार. पुढे पाहायचे मैदानाच्या मध्ये इथे संदेश उजव्या मार करेल. कोलवट टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत
स्वतः संदेश चेंडूच्या खाली, तिथे आपण पाहतोय विकेट परतावा लागेल सलमान शेख यांना. चला होम ग्राउंडचा स्वप्नील मात्र या ठिकाणी येतोय. हा जोश आणि जल्लोष स्वप्नीलसाठी. चला कपिल दादा धर्माधिकारी डॉक्टर अंकुश नागरगोजे. बर जेवण बोलतात ते ज्ञान प्रबोधनीचे पालक डॉक्टर अंकुश नागरगोजे. जरा आवश्यकता आहे इथं. समन्वय समिती क्रिकेट ज्ञान प्रबोधनी शाळेचे समन्वय समिती क्रिकेटचे प्रमुख कपिल धर्माधिकारी, क्रीडा प्रमुख आनंद देशमुख, क्रीडा समन्वयक डॉक्टर अंकुश नागरगोजे, प्रकाश मुळीक. आपणाला विनंती आहे कृपया आपण मुख्य स्टेजवरती. ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालेला आहे त्या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वांनी अतिथी कक्षामध्ये या. जाऊया मॅचकडे, सामन्याकडे. मी तुम्हाला ते घेऊन जातोय. पुन्हा एकदा न्यू बॅटर आपण पाहतोय ते दाखल झालेले आहेत. स्वप्नील पिसाळ, ज्या खेळाडूचा खूप मोठा फॅन फॉलो करायला या मैदानावरती आहे, ज्या मैदानाने या खेळाडूला नाव दिलेलं आहे, ज्या मातीने या खेळाडूला ओळख दिली ना, तो स्वप्नील स्ट्रायकॉन तयार आहे. पहिला चेंडू आणि स्वप्नीलने दाखवलंय मी या मैदानाचा स्टार आहे. षटकार चेहऱ्यान थँक्यू डीजे. स्वप्नील मी म्हणले की तो येतानाच डगआउट मधून सेट होऊन आलेला आहे. आदरणीय प्रशांतजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर अमोलजी चव्हाण या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. स्वप्नील म्हटलं की स्वप्न, आणि स्वप्नील मैदानामध्ये आला. पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकलाय. संघाच्या आशा मात्र त्यांनी जिवंत आता केलेल्या आहेत, कारण त्यांना आता स्वप्नीलकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. स्वप्नील सांगत असेल विश्वास काय असतो ना, माझ्यावरती फक्त एकदा विश्वास तुम्ही ठेवून बघा, त्या विश्वासाला सार्थ मी कामगिरी केल्याशिवाय आज राहणार नाहीये. विश्वास जर आपण. प्रकाश भाऊ या ना, प्रकाश मुळीक या वर या आपलं स्वागत आहे. या चला. आदरणीय प्रकाश मुळीक यांना विनंती करतो आपण या अतिथी कक्षामध्ये या. जाऊया मॅचकडे. संदेश पाटे तयार आहे. पुणे धावायचं शफल उंचीला दिखून करण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला, आणि तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये एक सिंगल येणार आहे. एक रिस्की धाव, एक चोरटी धाव म्हणावी लागेल. लेग बाय शिरोपण आलेली एक सिंगल आहे, आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 43 धावा. 6 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेले आहेत. संदेश तयार आहे. पुण्यात पाहिजे उजव्या हाताने खोलवट टप्प्याचा बॉल. तिथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र थोडासा इन होताना आपल्याला पाहायला मिळाला. सोनू खानकडे खऱ्या अर्थाने चेंडूसाठी उत्तर नव्हतं. डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय ते मैदानामध्ये आहे. षटक संपलेलं आहे. षटक क्रमांक 42 धावा दाबलकावरती आहेत. 42 धावा ज्या दाबलकावरती ते असणार आहेत. आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्वप्नीलकडून आज मी म्हणेल की फक्त संघाला अपेक्षा नाहीये, तर जो या मैदानावरती सराव करतोय त्याचा खूप मोठा मित्रपरिवार आहे. त्या मित्रपरिवाराला देखील स्वप्नीलकडून आज चांगली बॅटिंग होणं हे अपेक्षित आहे. आणि ते विश्वास काय असतो ना, त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाने मात्र त्याने एक षटकार देखील खेळलेला आहे. त्या विश्वासाने आज मात्र स्वप्नील येथे लढायचं देखील आहे, कारण संघ खूप मोठ्या अडचणीत सापडलाय. विश्वास म्हणजे आपण थोडंसं इतिहासाची पानं चालली, इतिहासाकडे आपण थोडंसं डोकावून पाहिलं. राजा तुम्ही विशालगड गाठा, एक भी गणी मी तू पुढे सरकू देणार नाही, हे सांगणारे आपल्याला बाजीप्रभू देशपांडे आज इथे आठवणं गरजेचं आहे. विश्वासाने आज लढायचंय. स्वप्नील तयार असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज हर्षवर्धन. बॅटिंग पॉवर प्ले इथे मैदानामध्ये घेतलेला आहे. विश्वास काय असतो, आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं सांगणारे तानाजी मालुसरे आठवा. विश्वास कसा असतो. कारण क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो संघ इथे जिंकणार आहे तो संघ मात्र नमो चषक
2024चं एक मानाचं करंडक आपल्या हातामध्ये मिरवणार आहे आणि पराभूत होणाऱ्या संघाला मात्र पुन्हा एकदा पुढील वर्षाची मात्र वाट पाहावी लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये. षटक क्रमांक 6 घेऊन हर्षवर्धन. बॅटिंग पॉवर प्ले. गोलंदाज तयार. हा चेंडू सरळ बॅटे फटका खेळून काढला जाईल. डेंजर एंडला आपण पाहतो. चेंडू मात्र इथे फेकी केली आहे, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर बॅकअप साठी खेळाडू नाहीये. दुसरा धावेचा इथे प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली गेली. याच्याकडे दुर्गाजागरचे प्रमुख आदरणीय शंकरजी घोलप हे देखील याच्याने उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मी बाउंड्री स्पोर्ट क्लबच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. स्कोर कार्डकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 44 धाबा, 44 रन, लॉस ऑफ 6 विकेट. हर्षवर्धन तयार. स्ट्राईकवरती आपण पाहतोय स्वप्नील. खोलवर टप्प्याचा बॉल होता ते आपण पाहतोय. जोरदार बॅट फिरवली गेली. बॅटवरती चेंडू मात्र मिडल होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय स्थिर असणार आहे. स्वप्नीलला मात्र आपण पाहिले तर आज इथे लढायचं आहे. त्याला रोखण्यासाठी मात्र हर्षवर्धन देखील इथे तयार असेल. आज आपण पाहिले तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता खऱ्या अर्थानं ब्राऊन क्रेझी स्पोर्ट क्लब या संघावरती नितांत प्रेम करणारी मंडळी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. स्वप्नील तयार आहे. रिव्हर्सचा फटका यावेळी आपण पाहतो खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर असेल. हे मान्यवर आपण पाहिलं तर आज वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. 44 धावा धाबलकावरती आहेत. हर्षवर्धन आपण पाहतो आतापर्यंत फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल जमीन समुद्र फटका खेळून काढला जाईल. लॉंगोबॅक्सच्या कव्हरच्या दिशेने सिंगल तर इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय जो होणार नाही. 1 धाव इथे आली आणि या एका धावेने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणार धाबलकावरती 45 धावा. त्या चुका झाल्यात ना, त्या चुका आता सोडून द्यायच्या आहेत. चुका होत जातील तू सुधारत जा, वाटा सापडत जातील तू शोधत जा. छत्रपती शिवरायांचं एक सुंदर वाक्य आहे या बॉल नंतर, त्याबद्दल देखील आपण चर्चा करूयात. गोलंदाज तयार हर्षवर्धन. खोलवर टप्प्याचा बॉल इथे लोअर फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. डीप मध्ये चेंडू आपण पाहतोय इथे अडवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि या 2 धावेने संघाचं धापलक आता पुढे जाऊन पोहोचणार. धापलकावरती 47 धावा. षटक क्रमांक जर आपण इथे पाहिले गेले तर 6वं षटक इथे प्रगतीपथावरती असताना सोनू खान. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आणि एस्टन आपण पाहतो एक साधा सोपा झेल. धक्का क्रमांक आपण पाहतो इथे 7वा. 7 फलंदाज इथे डगआउटच्या दिशेने परतलेत. तर नक्कीच आपण पाहिले की तर बाउंड्री स्पोर्ट क्लब संघाच्या वरती खऱ्या अर्थाने नितांत प्रेम करणारी ही मंडळी. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल स्पर्धेसाठी केव्हाही मदतीचा अर्ध्या रात्रीला हात मागा तुम्ही. अर्ध्या रात्रीला ही मंडळी उभी राहणारी मंडळी आहेत. ते सर्व मान्यवर आपण पाहतोय स्क्रीनवरती आज आपण पाहतोय याच्याकडे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कपमध्ये अर्थात नमो चषकामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मॅच कडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 47 धावा धाबलकावरती. न्यू बॅटर आता इथे दाखल होतील. संघाचे संघ नायक तानाजी बनसोडे. तर आपण जर पाहिले गेले तर इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज संदेश पार्टे. तर स्ट्राईक ऑन आपण पाहतोय स्वप्नील. यावेळी पाहायचं आहे बॅटचा फेस तिथे मात्र त्याने ओपन केलाय. लॉंगॉपॅक्सच्या कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचला परंतु चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार आहे. 2 धावा इथे मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावलक 49 धावा
ज्या धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस मोठे फटके येत नाही, ज्यावेळेस बॅटवरती चेंडू येत नाही, त्यावेळेस जर आपण पाहिलं ना तर एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. कारण असं म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. म्हणजे एकेरी दुहेरी धावे देखील सामन्यांमध्ये महत्त्वाच्या असतात आणि तेच आपल्या इथे स्वप्नीलकडून पाहायला मिळतंय. हा चेंडू आपण पाहतो ते सोडून दिला जाईल. पंच आपण पाहिलं तर अक्षय निर्मल सर मात्र आमच्याकडे वळतायत. कळवलं त्यांनी हा चेंडू इथे वाईड आहे. अतिरिक्त धावी त्यात जी येणार आहे या अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 50 धावा. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. ओहो जोरदार बॅट तिथे फिरवली माते पड झड धडपड मैदानाच्या मध्ये सुरू आहे परंतु बॅटवरती चेंडू मात्र मिडल होत नाहीये. पुन्हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येते. संदेश पाटे आपण जर पाहिलं तर व्हेरिएशन यांच्याकडे आहे, अनुभव तितकाच मोठा आहे आणि विशेष जर आपण पाहिलं तर फलंदाजांना फॉलो करत ते गोलंदाजी करत असतात. हा चेंडू आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे अडवतोय. सिंगल यावेळी मैदानामध्ये घेतली जाईल. एका धावेसाठी आपण पाहतो यावेळी संघर्ष जो मैदानाच्या मध्ये सुरू आहे. 52 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा. संदेश आतापर्यंत 12 धावा त्यांनी मात्र खर्च केलेले आहेत. एक फलंदाज बाद केलेला आहे. शॉट ऑफ लाईन चेंडू इथे आपण पाहिले गेले तर निश्चितपणे बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाहीये. याच्याकडे ज्ञानप्रबोधिनी केंद्र निगडी आदर्श शिक्षक आदरणीय प्रमोदजी सादुल सरांचा श्रेणी शुभागमन झालेला आहे. सर आपलं देखील माउंट क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीने मी नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. संदेश तयार असतील. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. ओहो लोअर फुल टॉस इथे चेंडू होता. अपेक्षा केली नसेल तानाजी यांनी. काय चेंडू टाकलाय. जबरदस्त चेंडूवरती मात्र जी ज्या प्रकारची बोटं त्यांनी फिरवलेली आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. चेंडू पूर्णपणे ते डॉट आहे. धावफलक किती स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती 52 धावा आहेत. या षटकामध्ये 2 वाईट जरूर आले परंतु कमबॅक करण्याची ताकद संदेश यांच्यामध्ये जरूर आहे. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक तिथे खेळून काढला जाईल. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा तिथे करावी लागेल. अपयश हाती येईल. चेंडू सीमारच्या बाहेर फॉर रन चौकार. थँक्यू डिझाय. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर मैदानामध्ये अजूनही 7व्या क्रमांकाचं षटक इथे प्रगतीपथावर आहे. चौकार आलाय परंतु तानाजी स्वतःवरती निराश आहे. तो सांगत असेल की हेच मला करायचंय. माझ्या संघासाठी आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौकार इथे आलेला आहे. यावेळी आपण पाहतोय थोडंसं मात्र पंचाने इथे कळवलंय डेड बॉल. संदेश सर मात्र थोडंसं स्मित हास्य करत तानाजी स्ट्रायकन तयार. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल. चेंडू डॉट. धावफलक आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आता 56 धावा धावफलकावरती 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रेक्षक राजाची मोठी मांदियाळी आपण या क्षणी खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती पाहतोय. आज कोणाला कामातून वेळ मिळालाय, कोणाला खऱ्या अर्थानं जेवण केल्यानंतर कुठं वेळ घालवायचा तर आपण पाहिले तर या संदीप कदम मेमोरियल कप मध्ये घालवायचा. देवरूडचे देखील बरेचसे प्रेक्षक खऱ्या अर्थानं आज आवर्जून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. ही क्रिकेट वेडी माणसं आहेत. या ठिकाणी स्वप्नील पिसासाठी प्राइज आलेलं आहे. स्वप्नीलने जर लागोपाठचे 3 षटकार जर इथे खेळले ना, पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. हे स्वप्नीलसाठी प्राइज असेल.
स्वप्नील आपण पाहतोय मैदानामध्ये बऱ्याच वेळा मात्र तो झुंजतोय. 8 चेंडू त्यांनी खेळलेला आहे. 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हर्षवर्धन शेवटचं षटक टाकण्यासाठी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर इथे केला जाईल. एक धाव इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला आहे. डेंजर एंडला आपण पाहतोय तानाजी आणि तिथे विकेट आहे. फलंदाज बाद असेल तानाजी बनसोडे. जमीर शेठ वागेवाडी यांच्या वतीने देखील प्राइज आलेले आहे. स्वप्नीलच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं प्राइज आहे. कैलास बोलांडगे यांच्या वतीने स्वप्नीलच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. अजयदादा पवार यांच्या वतीने 3 षटकारासाठी 1000 रुपये. मंगेशदादा जोंदळे यांच्या वतीने देखील गोलंदाज तयार आहे हर्षवर्धन. हा चेंडू आपण पाहतो यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी ते आपण पाहतो मैदानामध्ये मिळेल. या अतिरिक्त धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 58 धावा. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. हर्षवर्धनसाठी देखील प्राइज आलेला आहे. हर्षवर्धनने जर लागोपाठच्या 2 विकेट घेतल्या ना तर पिंपरीचं टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बोलांडगे यांच्या वतीने 1000 रुपये. फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू डॉट. नवनाथदादा दर्शिले त्याचबरोबर अमितदादा गांगुर्डे सागरजी खलाटे हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची आपण पाहतोय एज तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाते. 1 धाव इथे मैदानामध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 58 धावा ज्या धावफलकावरती ते असणार आहे. स्ट्राईक ऑन समीर जगताप. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल ते स्वप्नील आणि विकेट. फलंदाज मैदानामध्ये बाद झालेले आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये बाद होत आहेत. पंचांकडे खऱ्या अर्थानं बरीचशी मागणी तिथे केली जाते. व्हाईट यॉर्करचा जास्तीत जास्त वापर इथे हर्षवर्धनने केलेला आहे. धावबादचे देखील विकेट आल्यात. लास्ट विकेट शेवटची आता विकेट असणार आहे. धावफलकावरती 58 धावा आहेत. चालू असणारी मॅच जर आपण इथे पाहिले गेले तर जिब्रान सिद्दीकी अर्थात आयुष 11 हा संघ इथे बॅटिंग करतोय. स्ट्राईक वरती स्वप्नील पुन्हा एकदा. रेबर रिव्हरचा फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये धावेसाठी इथे नकार कळवला जाईल. चेंडू आपण पाहतो ते आले पूर्णपणे डॉट. धावफलक इथे स्थिर आहे. अपेक्षा खऱ्या अर्थानं तुमच्याकडून केव्हा होतात त्यावेळेस तुमचा खेळ त्या दर्जाचा असतो ना त्यावेळेस मात्र तुमच्याकडून त्या अपेक्षा वाढल्या जातात. परंतु आज स्वप्नीलकडून त्याच्या नावाला साजेल असा खेळ अद्याप तरी आतापर्यंत होऊ शकलेला नाहीये. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक खाली कॅप्टर आणि लॉंग ऑफला तिथे सुरेख झेल मैदानामध्ये टिपताना पाहायला मिळत आहेत. अजयने मात्र एक चांगला झेल तिथे टिपलाय. पहिला डाव पहिली इनिंग इथे संपली जाईल. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 58 धावा आहेत. 59 धावेंचं आव्हान असेल आता ते मैदानाच्या मध्ये आपण जर पाहिले गेलं. अमरदादा खेडेकर स्पोर्ट क्लब खडकवासला पुणे या संघासमोर आता 59 धावेंचं आव्हान आहे. यानंतरची होणारी मॅच रावेत क्रिकेट क्लब रावेत त्यांच्या विरोधात माउंट क्रेझी स्पोर्ट क्लब या 2 संघांमध्ये 40+चा एक सामना होणार आहे. त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या ठिकाणी सतीश भाऊ कुटे यांचे चिरंजीव साईराज दादा कुटे आणि त्याचबरोबर रुद्र कुटे
हे देखील आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कपमध्ये मनपूर्वक स्वागत असणार आहे. इथे आपण गोलंदाजाचा थोडासा विचार करणार आहे. चेतन भाटेने काय गोलंदाजी केली, 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा त्यांनी खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्या, 5 चेंडू डॉट टाकलेत. त्यानंतर जर आपण पाहिलं संदेश पाटे यांनी 2 षटकं हाताळली, 2 षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या, 7 चेंडू डॉट टाकले, 1 विकेट मिळवली. महेश शिंदे 2 षटकामध्ये 22 धावा त्यांनी खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. आणि हर्षवर्धनची 2 षटकं, 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 7 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केलेत आणि 7 चेंडू त्यांनी डॉट टाकलेले आहेत. काय गोलंदाजी मात्र खऱ्या अर्थानं अमरदादा हेडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाची राहिली. तर बॅटिंगमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे आयुष 11 या संघाकडून खूप मोठी बॅटिंग, खूप मोठी इनिंग एकाही खेळाडू मात्र उभी करता आली नाही. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम. 48 चेंडू 59 धाव्यांची ती गरज असणार आहे. आणि बाउंड क्रेझी स्पोर्ट क्लब त्यांच्या विरोधात रावेत क्रिकेट क्लब रावेत या दोन्ही 40+ संघांना विनंती आहे, आपण टॉस करतोय, लगेच टॉस बॉक्समध्ये यायचंय. बाउंड क्रेझी स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधात रावेत क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये नंतरचा होणारा सामना आहे. तर जशी मॅच इथे सुरू होणार आहे, तुमच्या कानावरती पुन्हा एकदा सुमधुर गोड आवाज पडेल. ऐकूयात यानंतर पुन्हा एकदा शिरूर तालुक्याचा गोड आवाज राहुल बोंबे सरांना. ओव्हर टू राहुल सर. थँक्यू. मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार, मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संगपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमंत घोळवे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक, नमो चषक, नमो चषक, नमो चषक. नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी, नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल. तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. तर येत आहे ना नमो 2024 साठी. धन्यवाद. 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 नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार, मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संगपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमंत घोळवे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक, नमो चषक, नमो चषक, नमो चषक. नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी, नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल. तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. तर येत आहे ना नमो 2024 साठी. धन्यवाद. 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 तर हा कोणाच्या नावेवरती असणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल, कारण तुम्ही पाहताय अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आहे. दिवसभरामध्ये आपण पाहतोय विजयाच्या रथामध्ये स्वार असणारे आणि विजयाची चव चाखणारे हे दोन संघ, ह्या दोन टीम्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आयुष 11 12th मॅन पाठवा. आयुष 11 टीमचा 12th मॅन पाठवा. मॅच सुरू होते. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय श्री आणि दुसऱ्या बाजूला महेश शिंदे
तर स्ट्राईक एंडवरती बॉलर रेडी असेल सलमान शेख. लेट्स प्ले. पहिला बॉल त्याला आपण पाहतोय कव्हरमध्ये खेळले, तिथे फिल्डर अवेलेबल असेल. पहिल्या बॉलवरती इथे काउंटडाऊन सुरू झालंय. धावफलकावरती एक सिंगल जी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी संयमी खेळ तुम्हाला या ठिकाणी जो पाहायला मिळणार आहे. विशेषतः तुम्ही पहा ज्या पद्धतीनं दिवसभरामध्ये ह्या दोन टीम्सकडनं हा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अतिशय तगडी आणि जबरदस्त दोन्ही टीम्स आहेत. दोन्ही टीम्समध्ये खेळणारे प्लेयर्स देखील तितके ताकदवान आणि प्रभावशाली तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि ह्या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय फर्स्ट शूटिंगमध्ये थोडीशी बॅटिंगमध्ये आपण पाहतोय खरं तर अगदी कमी स्कोर जेमतेम स्कोर मैदानावरती आहे, पण फायटिंग लढण्यासाठी हा स्कोर पुरेसा असेल. वाह काय बॉल आहे. फुल ऑफ लेनचा होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय या ठिकाणी, मात्र महेशचा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय असफल आहे. महेश शिंदे हा खरं तर बहुचर्चित इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. एक सिंगल आहे. डॉट बॉल या ठिकाणी मात्र त्या बॉलवरती तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. पुढे एकदा सलमान शेख तयार. अक्रॉस द बॅट पॉइंटमध्ये तिथे फिल्डर असेल. याबरोबर पहा चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला, अडवला. त्यानंतर आपण पाहिले इथे एक सिंगल पुन्हा एकदा स्कोर कार्डला आकार देणार आहे. पण खरं तर कमी धावसंख्या डिफेंड करायची ह्या परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलपासून इथे कंट्रोल असणं गरजेचं आहे. चांगली फिल्डिंग असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. आणि खरं तर विकेट घेणारे बॉलर, विकेट टेकर बॉलर इथे फार गरजेचे असतील. पहिल्या बॉलपासून खरं तर ही गोष्ट गरजेची आहे. सलमान शेखकडे ती स्टेटर्जी आहे. हलक्या तर्फा पुन्हा एकदा ग्लान्स केलाय. हो 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 इथे संधी होती पण आपण थोडासा गडबड गोंधळ पाहिला, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहिलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा धावफलकामध्ये आपण पाहतोय छोटासा बदल, 3 धावा. खरं तर ह्या संधी फार कमी वेळा येतात आणि अशा संधी घेऊन खरं तर मॅचवरती प्रभुत्व मिळवण्याचं तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी असते. आणि तुम्ही पाहताय दोन बॅट्समॅनमधलं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहिलं. हो ना करता आपण पाहिलं तिथे सलमान शेखने बॉल पकडला, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हा मात्र फसलाय. आणि मी नेहमी सांगत असतो खरं तर ही उणीव तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये खरं तर बॅकफूटवरती घेऊन जाणारी असते. याबरोबर रिव्हर्ससाठीचा प्रयत्न थर्डमॅनमध्ये बॉल केलाय, तिथे मात्र कोणतीही धाव भेटणार नाही. पण डिरेक्ट हिटचे चान्सेस एका मॅचमध्ये 3-4 वेळा नक्की येतात. तुम्ही बारकाईने जर टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅचेस पाहिले ना तर अशा पद्धतीचे 3-4 वेळा तुम्हाला डिरेक्ट हिटचे चान्सेस येतात. आणि ह्या परिस्थितीमध्ये ते चान्सेस जर तुम्ही कलेक्ट केले ना तर विजयाचे चान्सेस देखील तुम्हाला मॅचमध्ये वाढणार आहेत. खरं तर त्यासाठी डिरेक्ट हिटचा सराव करणं हे देखील फार गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचे डिरेक्ट हिट्स रनआउट खरं तर मॅचला यू टर्न देणारे असतात. हा बॉल पहा जबरदस्त खेळलाय, टायमिंग प्रॉपर होतं, चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. 1 बाउन्स नमो चषकाचा एक सुंदर चौकार, 4 धावा, 4 रन. महेश शिंदे आपण पाहतोय पुढे एकदा आक्रमकता प्रस्थापित करतोय आणि ही स्ट्रॅटेजी त्याची आहे. अगदी पॉवर प्ले मध्ये चांगल्या पद्धतीने आपण पाहिले सकाळच्या सत्रापासून रन्स महेश शिंदेने बनवले आणि त्यानंतर देखील आपण पाहतोय इथे मात्र महेश शिंदेच्या माध्यमातून इथे पुन्हा एकदा एक चौकार येणार आहे. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 7 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. महेश शिंदेने वसूल केला एक सुंदर चौकार. षटक क्रमांक आपण पाहिलं पहिल्या क्रमांकाचं मैदानावरती या ठिकाणी संपले गेले. 304 नंबरचा चौकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी ह्या स्पर्धेचा 5वा दिवस या ठिकाणी आहे. अगदी तुम्ही पहा अतिशय सुपर डुपर हिट आणि पिंपरी चिंचवड आणि परिसरातील अगदी नावलौकिक मिळालेली ही स्पर्धा अर्थात नमो चषक बावनकिर्तीचं एक भव्य दिव्य नियोजन. आणि तुम्ही पाहताय 5व्या रात्रीमध्ये देखील क्रीडा रसिक अगदी तुम्ही पहा गॅलरीजमध्ये स्टँडमध्ये मात्र बसून आहेत आणि ह्या मॅचचा आस्वाद लुटतायत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. 42 बॉल शिल्लक आहेत, 52 बनवायच्यात. षटक क्रमांक 2 समीर तयार असेल. अक्रॉस द बॅट पुढे एकदा मिड विकेटमध्ये हा बॉल, तिथे मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करतोय. दुसऱ्या रनचा कोणताही प्रयत्न नाहीये. पुढे एकदा एका सिंगलनं समाधान मानावं लागते. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल, 8 धावा. पण अतिशय संयम पाहायला मिळतोय. आणि खरं तर तुम्ही पहा समोर तुमच्याकडे स्कोर जेमतेम आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये खरं तर चांगल्या पद्धतीने इथं सुरुवात मिळून देणं आपल्या टीमला हे बॅटिंग करण्याच्या माध्यमातून आपण पाहतोय दोन्ही बॅट्समन इथे मैदानावरती प्रयत्न करतायत. या अगोदर देखील आपण पाहिलं सलमान शेखने एक चान्स निर्माण केला होता, पण त्यानंतर आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा तो चान्स इथे फसला. आणि इथे पहा पुढे एकदा बॅट्समन हवे होत आहेत, बॅट्समन इथे मोठे स्ट्रोक खेळत आहेत आणि हे गरजेचं आहे. आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. त्यानंतर देखील आपण पाहतोय अगदी ह्या मॅचमध्ये देखील अगदी धावसंख्या जरी कमी असेल पण इथे मात्र फायटिंग मॅच असेल. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल.
यात मात्र कोणतीही शंका नसेल, कारण दोन्ही टीम्स तितक्या ताकदवान आहेत. समीर तयार असेल. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय समोरच्या बाजूला महेश शिंदे रेडी. बॅकवर्डचा जात खेळण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा फसलाय. चांगला बॉल आपण पाहतोय. कमबॅक चांगल्या पद्धतीचं केलं आणि हे बॉल गरजेचे आहेत. तुम्ही पहा लाईन लेन कशा पद्धतीची आहे. समोर बॅट्समन कोणता आहे. इन्फॉर्म बॅट्समन समोर खरं तर कशा पद्धतीने चेंडू रिलीज करायचे हे देखील तंत्र तुमच्याकडे अवगत असणं हे काहीतरी असं असेल. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बॉल इथे मात्र डॉट येतोय. निर्धाव चेंडू येतोय. समीर पहा जबरदस्त गोलंदाजी करतोय. अगदी तुम्ही पहा गुडलँड स्पॉटवरती केल्यानंतर थोडंसं स्विंग होणारे चेंडू तुम्हाला पाहायला भेटतात. हलकेसं वळण घेणारे चेंडू पाहायला मिळतात. आणि इथे समीर शिंदेला आपण पाहतोय ज्या पद्धतीनं इथे मात्र 2 बॉल करताना आपण पाहिले ना महेश शिंदे समोर त्याने मात्र इथे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ओ क्लीन बॉल्ड बैल सोडवल्यात. फलंदाज बाद. महेश शिंदे इथे पहिली विकेट आपण पाहतोय. महेश शिंदे बाद असेल. समीरला मिळालेलं यश, आयुष 11 टीमला मिळालेलं यश आपण या ठिकाणी पाहतोय. ह्या गोष्टीची गरज होती आणि आपण पहिल्या 2 बॉलवरती खरं तर इथे अगदी महेश साच पडताना पाहायला मिळालं. थोडंसं दबाव तंत्र निर्माण केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय तिसऱ्या बॉलवरती इथे मोठा फटका खेळण्यासाठी इथे महेशला आमंत्रित केलं. त्याला इथे त्याच्यावरती दडपण निर्माण केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे थेट एस्टनवरती बॉल आदळला. क्लीन बोल्ड झाला. महेश त्याला मात्र माघारी परतावं लागतंय. न्यू बॅट्समॅन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 7 बॉलमध्ये आपण पाहतोय 5 महेश शिंदेनं बनवल्या. त्यानंतर मात्र न्यू बॅटल आदित्य जाधव मैदानाच्या आतमध्ये. श्री एका बाजूने आपण पाहिले. अगदी सकाळच्या सत्रामध्ये देखील एक चांगली बॅटिंग श्रीच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. समीरचं तर कौतुक करावं लागेल, कारण एका इन्फॉर्म बॅट्समनला अगदी स्वस्तामध्ये माघारी परतवण्यामध्ये, डगआउटचा रस्ता दाखवण्यामध्ये त्याला मात्र यश आले. आजच्या रात्रीमधील अगदी शेवटची मॅच तुम्हाला जी पाहायला मिळते. यानंतर 40+ एक सामना देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि खरं तर काही 40+च्या मॅच उद्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील, कारण 2 दिवस आपण गेले पाठीमागचे आठवले तर खरं तर पावसामुळे ही स्पर्धा बंद झाली होती आणि त्यातील उर्वरित हाफच्या मॅचेस तुम्हाला येणाऱ्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. त्या अगोदर मात्र ह्या मॅचचा आनंद आपण घेऊयात, कारण ही मॅच देखील तितकीच महत्त्वपूर्ण आणि ही मॅच देखील तितकीच आनंद देणारी असेल प्रेक्षकांसाठी, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. 38 बॉल शेवटचे बाकी आहेत. 38 बॉलमध्ये आपण पाहतोय 51 धावा विजयासाठी बनवायच्या. समीर तयार असेल. एक ग्रेड मिळवून देणारा गोलंदाज आणि विशेषतः तुम्ही पहा पॉवर प्लेमध्ये विकेट मिळवणं हे फार गरजेचं आहे. पॉवर प्लेमध्ये आपण पाहतो नेहमीच इथे मात्र चांगल्या पद्धतीनं लीडरशिप करण्याचा प्रयत्न, अगदी लीड करण्याचा प्रयत्न स्कोर कार्डला इथे बॅट्समनच्या माध्यमातून असतो आणि हे तंत्र वापरणं गरजेचं आहे. अगदी वर्ल्ड कपमध्ये देखील तुम्ही पाहिलं रोहित शर्माच्या माध्यमातून अशा पद्धतीनं मात्र पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा जे बनवल्या गेल्या आणि त्यानंतर मिडल ऑर्डरमधून आपण पाहतोय मध्यंतरीची षटकं चांगल्या पद्धतीने हाताळली गेली आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर ग्रेट फिनिशर म्हणून देखील शेवटच्या काही षटकांमध्ये मोठमोठी स्ट्रोक खेळणारे बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळाले आणि ही स्ट्रॅटेजी वापरली गेली. आणि विशेषतः पॉवर प्लेमध्ये धावा येणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही पहा पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा बनवा, त्यानंतर खरं तर गोलंदाजांवरती नक्कीच गोलंदाजांचं मनोबल खचवण्याचं काम इथे तुम्ही करत असता आणि ह्या पद्धतीमध्ये आपण पाहतोय दबाव तंत्र बॅटिंगच्या माध्यमातून तुम्ही करत असता. पण इथे जर पॉवर प्लेमध्ये विकेट येत असतील तर इथे तुम्हाला विचार करावा लागेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. हा कुटप्प्याचा बॉल तिथे मात्र आपण पाहतोय अगदी थर्डमॅनमध्ये जाईल. सिंगल येते. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चांगल्या पद्धतीनं चेंडू मिडल झाला नाही. एक सिंगल जे येणार आहे धावफलकामध्ये. पुन्हा एकदा बदलाव जो तुम्हाला पाहायला मिळतोय आणि स्कोर कार्डमध्ये जर आपण पाहिलं हे षटक देखील मैदानावरती संपले गेले. जबरदस्त षटक आणि मला वाटते समीरची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट आणि ह्या सिच्युएशनमध्ये ह्या विकेटवरती ही गोलंदाजी करणं ही नक्कीच इथे कौतुकास्पद आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. मगाशी देखील मी म्हटलं 59 बनवायच्यात पण ते इतक्या सोपं नाही आहेत. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्यासाठी एक चांगली स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. त्यासाठी मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागेल. त्यासाठी चांगली सुरुवात मिळवावी लागेल आणि तुम्ही पाहताय गोलंदाजी करणाऱ्या टीमनं, बॉलिंग टीमनं ती सुरुवात मिळवली. कुठेतरी आपण पाहिलं या अगोदर मात्र मोठी फटके येणे देखील मैदानावरती खेळले गेले. एक बाउंड्री आली होती असं वाटलं होतं कदाचित इथे मात्र बॅटिंगच्या माध्यमातून इथे चांगला स्टार्ट मिळेल. पण त्यानंतर तुम्ही पाहताय समीरनं केलेली गोलंदाजी इथे पुन्हा एकदा आयुष 11 टीमला ह्या मॅचमध्ये घेऊन आली आहे. शेवटची आपण पाहतोय बॉल अगदी शिल्लक आहेत अजूनही.
36 बॉल आणि विजयासाठी 49 धावांची गरज. ओव्हर नंबर 3 कडे आपण जातोय. पुढे एकदा सलमान शेखच्या हातामध्ये बॉल. स्ट्रायकर गोलंदाज म्हणून आयुष 11 संघाकडनं आपण सलमान शेखला पाहिले. अगदी मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा पुणे नव्हे तर अगदी महाराष्ट्रभर अगदी बॉलिंगच्या माध्यमातून सलमान शेखनं गाजवल्या. आज काय होणार याबरोबर हा बॉल आपण पाहतोय खेळलाय. मिड विकेटमध्ये जाईल. फिल्डर मात्र चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकाला आकार देणार आहे. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा बदलाव. दुहेरी अंकांमध्ये आपण पाहतोय 11 धावा धावफलकामध्ये आल्यात. 2.1 नंतर एक फलंदाज संघानं गमावला आहे. आयुष 11 संघ आपण पाहतोय. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं थोडासा बॅकफुटवरती असणारा हा संघ बॉलिंगच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. फलंदाजांना यश आलं नाही, पण इथे गोलंदाज चांगले प्रयत्न करतायत ह्या इनिंगमध्ये, ह्या मॅचमध्ये मात्र पकड मिळवण्याचा. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम देखील तितकीच ताकदवान आहे आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न त्या टीमकडनं देखील पाहायला मिळेल. यॉर्कर लेन तुम्हाला पाहायला मिळाली. तिथे मात्र कव्हर पॉईंटमध्ये जमीला समांतर असा बॉल. तिथे मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. गॅप शोधण्यामध्ये यशस्वी होणारा बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. पण एक धाव रोखणं इथे मुश्किल आहे. एक धाव भेटते. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदलाव जो पाहायला मिळतोय. स्कोरकार्डमध्ये जर आपण पाहिलं 12 धावा धावफलकामध्ये आहेत. महेश या अगोदरचं षटक तुम्ही महेशचं पाहिलं. विकेट तुम्ही महेशची पाहिली. हो फुल ऑथ लेनचा जबरदस्त वेगावरती स्वार झालाय. वेगावरती स्वार होणारा गोलंदाज. इथे वेगवान चेंडू केले जात आहेत. तिखट मारा आहे आणि खरं तर इथे अशा पद्धतीची बॉलिंग गरजेची आहे. सलमान शेख खरं तर ह्या गोलंदाजीसाठी माहेर आहे. बहुचर्चित आहे. पुढे एकदा ही स्ट्रेटर्जी वापरावी लागेल. गेम प्लॅनिंग इथे वापरावं लागणार आहे. पुढे एकदा सलमान तयार. डीप लॉंगॉनमध्ये हा बॉल. तिथे मात्र फिल्डर एक सिंगल या ठिकाणी मात्र मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. पुन्हा एकदा एका धावेने धावफलक पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव जो तुम्हाला पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकामध्ये आल्यात. 2.4 षटकं मध्ये आपण पाहतोय 13 आल्यात. चांगल्या पद्धतीने आपण पाहतो ही मॅच. खरं तर इथे मैदानावरती एक सिंगल डबलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. अगदी दिवसभरामध्ये जरी तुम्ही या ठिकाणी ह्या मैदानावरती 100+ धावा पाहिल्या असतील, पण 59 बनवत असताना इथे मात्र एक चांगली बॉलिंग, इथे चांगला डिफेन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. सिंगल येते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे कोणताही नसेल. खरं तर जमेची बाजू सांगायची म्हटलं तर आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट होती. ही गोष्ट गरजेची आहे. इथे मात्र डॉट बॉल कमी येत आहेत आणि विशेषतः स्ट्राईक रोटेट होतीये. तुमच्याकडे धावसंख्या देखील खरं तर आपण पाहतोय टार्गेट जेमतेम आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये स्ट्राईक रोटेट होणं हे फार गरजेचं आहे. 14 धावा धावफलकामध्ये आहेत. सलमान शेख पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. रिव्हर्स अटेन इथे मात्र आपण पाहतोय लेग बिफोरसाठी छोटंसं अपील आपल्याला पाहायला मिळालं. लेग बाईज इथे मात्र अक्षय निर्मळ सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक षटक क्रमांक जर आपण पाहिलं 3 संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकामध्ये आहेत. आयुष 11 आपण पाहतोय खरं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला पहा ती बॅटिंग करणारी टीम अमरदादा खेडेकर ह्या टीमच्या माध्यमातून देखील चांगले प्रयत्न करताना तुम्हाला बॅट्समन पाहायला मिळतात. इथे एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. पहा या अगोदर आपण पाहिलं एक विकेट महेशची तुम्हाला पाहिली, पण त्यानंतर आपण पाहतोय श्री आणि आदित्य ह्या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगली पार्टनरशिप इथे जी पाहायला मिळते. विकेट वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पहा खरं तर स्ट्रायकर गोलंदाजांसमोर या अगोदर पहा तुम्ही चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना मैदानावरती मात्र हे बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळाले. विशेषतः स्ट्राईक रोटेट होती. मगाशी देखील आपण हा विषय घेतला. खरं तर डॉट बॉल कमी येत आहेत आणि डॉट बॉल कमी आल्यामुळे आपण पाहतोय खरं तर ज्या पद्धतीनं ह्या 2 बॅट्समनचं मनोधैर्य हे नक्कीच उंचावलं जाते. मोठे फटके जरी येत नसतील तरी उर्वरित अतिरिक्त बॉलरवरती इथे मात्र आपण चांगल्या पद्धतीने स्कोअर बनवू शकतो. त्यासाठी खरं तर विकेट वाचवणं गरजेचं आहे. 18 बॉलमध्ये आपण पाहतोय 15 आल्यात. एक बॅट्समन खर्च गेलाय. तर षटक 30 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 30 बॉलमध्ये अजूनही 44 बनवायच्यात. बॉलिंग मार्कवरती तानाजी तयार असेल. संघाचा संगनायक आहे महाराष्ट्र पोलीस म्हणून आपण तानाजी यांना पाहतो. क्रिकेटमध्ये देखील तितकं सातत्य तानाजी यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. पुणे आणि परिसरामध्ये नेहमीच चर्चेमध्ये असणारा हा प्लेयर आज पुन्हा एकदा इथे मात्र लढताना आयुष 11 टीमकडनं तुम्हाला पाहायला मिळेल. फुलत लेनचा बॉल. पुन्हा एकदा वेगावरती स्वार होणारा बॉलर भन्नाट वेगाडा. हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदलते. 29 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 44 धाब्यांची गरज. 29 मध्ये 44.
चांगल्या पद्धतीने पहा इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न बॉलिंगच्या माध्यमातून होतोय. पकड मिळवली ह्या मॅच मध्ये. डॉट बॉल पुन्हा एकदा येण्यास सुरुवात झाली. इथे विकेट येणं देखील गरजेचं आहे. तानाजी तयार असेल. हो याबरोबर पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बॉल. इथे डॉट. निर्धाव चेंडू कदाचित कॉट बिहाइंडचा शिकार देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला असता. बॅटची हलकीशी एज पाहायला मिळाली पण त्यानंतर आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामधून हा बॉल सटकला आणि त्यानंतर आपण पाहतोय कदाचित ही मॅच हा कॅच आहे की ही मॅच आहे. येणाऱ्या वेळेमध्ये ह्या गोष्टीचं उत्तर देखील क्रीडा रसिकांना भेटणार. कारण अशा पद्धतीनं इतक्या कमी स्कोअरवरती अशा चुका ह्या तुम्हाला पराभवाच्या खाईमध्ये लोटणाऱ्या असतील. ह्या चुका तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणाऱ्या असतील. त्यासाठी खरं तर चांगल्या पद्धतीचे कॅच अवघड झेल सोपे करत ह्या मॅचवरती मात्र प्रभुत्व मिळवण्याची गरज ही मैदानाच्या आतमध्ये असेल. तानाजी तयार. पुढे एकदा हा बॉल खेळलाय डीप लॉंगॉनमध्ये जाईल. तिथे मात्र फिल्डर एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नाहीये. धावफलक एका धावेने पुढे एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव आपल्याला पाहायला भेटेल. 16 धावा धावफलकामध्ये आहेत. 3.3 षटकांमध्ये आपण पाहतोय. करेंट रन रेट जर आपण पाहिलं ती 4.47 तुम्हाला मैदानावरती या ठिकाणी मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला होता. आणि ज्या पद्धतीनं पहा ही मॅच सुरू आहे, ज्या पद्धतीनं बॉलिंग सुरू आहे, नक्कीच कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षकांकडून थोडेसे चुका पाहायला मिळाले. या अगोदर एक चान्स सलमान शेखला आला होता. स्वतःच्या गोलंदाजीवरती आपण पहा फॉलो थ्रो मध्ये चेंडू स्टॉप केला. डायरेक्ट हिट्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. यानंतर या अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं इथे मात्र बॅटची हलकीशी एज होती. तिथे देखील विकेट किपरकडनं कॅच मिस झाला आणि तुम्ही पाहता ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा ह्या दोन बॅट्समनच्या माध्यमातून इथे मात्र एक चांगली पार्टनरशिप होताना तुम्हाला पाहायला मिळते. तानाजी तयार. याबरोबर पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणी आपण पाहतोय धाव मैदाना शॉटमध्ये मात्र एक सिंगल जे पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. पहा मागासपासून आपण एका विषयावर खरं तर चर्चा करतोय. स्ट्राईक रोटेट होती ही महत्त्वपूर्ण गोष्ट. हा प्लस पॉईंट आहे. तुम्ही पहा अगदी डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहतो बऱ्याच वेळा दबाव तंत्र निर्माण होतं. दबावामध्ये आपण पाहतो कित्येक वेळा बॅट्समन मोठे स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सोडत असतात. पण इथे ती परिस्थिती पाहायला मिळत नाही. इथे मोठे स्ट्रोक जरी कमी असतील, मोठे स्ट्रोक जरी दुर्मिळ झाले असतील, पण सिंगल डबल हे मैदानावरती येतात आणि ही गोष्ट गरजेची आहे. समोर तुम्ही पहा 59 बनवायच्यात. 8 षटकं तुमच्याकडे आहेत आणि या माध्यमातून इथे मात्र ही पार्टनरशिप संघाला विजयाकडे घेऊन जाईल. पुढे एकदा उजव्या हाताने आपण पाहतोय अगदी उजव्या हाताच्या अगदी जोयस्टिकच्या बाहेर जाणार हा बॉल. अगदी कोणतीही छेडछाड करण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला नाही. वाईट बॉल देखील या ठिकाणी असेल. स्कोर कार्डमध्ये एका धावेने पुढे एकदा पुढे जाताना तुम्हाला पाहायला भेटतोय. 18 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा हा बॉल परफेक्ट पेडल ऑफ द बॅट डीप काउ कॉर्नर मध्ये. तिथे फिल्डर हो 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 कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा इथे मात्र दुसरा कॅच ड्रॉप होतोय. 2 चान्स मिस केलेत आणि कदाचित हे झेल आता तुम्हाला पराभवाच्या खाईमध्ये लोटणारे असतील. क्रिकेटमध्ये झेल सोडणं आणि विशेषतः तुम्ही पाहताय स्ट्रायकेटवर असणारा श्रीचा झेल सोडणं हे पराभवाला आमंत्रण आहे. श्रीचा झेल सोडणं म्हणजे स्वतः यमाच्या घरात डोकावल्यासारखं आहे आणि श्रीचा झेल सोडणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. 3 वेळा श्रीला इथे आपण पाहतोय जीवदान भेटते. अगोदर एक रनआउट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातातून एक झेल आणि पुन्हा एकदा डीप काउ कॉर्नर मध्ये हा कॅच इथे मात्र लूज होतोय. आज मात्र लक फॅक्टर घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. हिंदीमध्ये एक कहावत आहे, किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. आणि आज तुम्ही पाहताय खरं तर आज किस्मत लक जे शब्द ह्या ठिकाणी तोंडामध्ये येतील ना ते सर्व शब्द कमी पडतील. कारण इथं पहा 3 वेळा एका मॅचमध्ये जीवदान भेटणं ही सोपी गोष्ट नाहीये. एकदा जीवदान भेटल्यानंतर कित्येक मोठे रेकॉर्ड घडलेत. वन डे क्रिकेटची सर्वोच्च अंकी धावसंख्या रोहित शर्माची तुम्ही पाहिली. एकदा जीवदान भेटलं आणि त्यानंतर 264 बनवल्या. आज 3 वेळा भेटले. काय होणार याबरोबर काय होणार. जखमेवरती मीठ. दुसरा चेंडू दाखवून दिलाय मी मैदानावरती कशासाठी आलोय. श्रीच्या बॅटमध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त स्ट्रोक. तो असेल षटकार. 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. 20 धावा इथे तुम्ही 26 धावा धावफलकामध्ये आहेत. 3.5 नंतर आपण पाहतोय अगदी जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 3 झेल सोडल्यानंतर काय होतं ना हे श्रीने मैदानावरती दाखवले. 13 बॉलमध्ये 15 बनवल्यात. आदित्य आपण पाहतोय
पहा 4 षटकानंतर आपण पाहतोय 26 धावा पूर्णपणे धावफलकामध्ये आहेत. टार्गेट 59 धावांचं आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं 8.25 आहे. पार्टनरशिप जर आपण पाहिली 14 बॉलमध्ये 18 बनवल्यात. अजूनही पहा विजयासाठी कॅल्क्युलेशन कशा पद्धतीचं असेल हे देखील आता आपण पाहणार आहोत. शेवटचे 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉलमध्ये 33 धावांची गरज ही विजयासाठी असेल. 24 बॉलमध्ये 33. कदाचित हे 2 कॅच जर पकडले गेले असते तो रनआउट देखील आपल्याला पाहायला मिळाला असता तर एक वेगळी परिस्थिती या मॅचची असती. पण ही जर आणि तरीची गोष्ट आहे. यानंतर खरं तर पुन्हा एकदा लढावं लागेल. पुन्हा एकदा चान्सेस निर्माण करावे लागतील. यात मात्र कोणतीही शंका नाहीये. कशा पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असेल हे देखील आता आपण पाहणार आहोत. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये आपण पाहतोय 33 धावांची गरज. बॉलर रेडी असेल. बघूया कशा पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल याकडे देखील आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडवरती आदित्य तयार असेल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय समीरच्या हातामध्ये बॉल. फुल टॉस बॉल त्याला मात्र गॅप मध्ये खेळले. स्विच हिट आपण पाहतोय. चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. नो आणि त्यावरती येतोय चौकार. 4 धावा. मॅच मध्ये सिच्युएशन चेंज होतीये. मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. मॅच मध्ये आता मुवमेंट बदललीये. मॅच मध्ये आपण पाहतोय इथे एक चांगल्या पद्धतीने आदित्यच्या माध्यमातून हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. बीमर बॉल अगदी कमरेच्या वरती तुम्हाला हा चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र अंपायर्सने देखील हा बॉल नो आहे असं घोषित केलं आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 5 रन्स येणार आहेत. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय एकूण. पुन्हा एकदा फुल ऑफ लेनचा बॉल बॅटच्या रेंज मध्ये येत नाही. डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय अगदी 31 धावा धावफलकामध्ये आहेत. 7.3 आपण पाहतोय करंट रन रेट आहे. 16 बॉल मध्ये अगदी 23 धावा बनवायच्यात. कॅल्क्युलेशन आपण पाहतोय पुन्हा एकदा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. बावीस बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 22 बॉल मध्ये 27 धावांची गरज विजयासाठी असेल. 32 धावा आपण पाहतोय पूर्णपणे धावफलकामध्ये आहे. पहिला बॉल 9 आपण पाहिला. त्यानंतर मात्र त्यावरती चौकार आला आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र बॅटिंगच्या माध्यमातून ह्या मॅचवरती मात्र प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा अगदी कव्हर पॉईंट मध्ये हा बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक देखील एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये होणार आहे. 33 धावा धावफलकामध्ये आहेत. 18 बॉल शेवटचे आपण पाहतोय अगदी 18 बॉल आणि 25 धावांची पार्टनरशिप इथे तुम्हाला जी पाहायला मिळते. लास्ट विकेट देखील आपण पाहिली महेशची. त्यानंतर देखील आपण पाहतोय ह्या मॅच मध्ये एक चांगलं प्रभुत्व जे तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आदित्य तयार. तोवर फुल टॉस आपण पाहिलाय. अगदी फुल ऑफ लेनचा बॉल होता. तिथे मात्र एक सिंगल जे येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नसेल. छोटासा बदलाव आपण पाहतोय. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन मात्र ह्या मॅचचं बदलतंय. 20 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 20 बॉल मध्ये 25 धावांची गरज जी विजयासाठी असेल. 20 मध्ये 25 अगदी आपण पाहतोय एक फायटिंग स्कोर पहिल्या इनिंगमध्ये आयुष 11च्या माध्यमातून तुम्ही पाहिला. पण त्यानंतर आपण पाहिलं खरं तर फिल्डिंगच्या माध्यमातून इथे मात्र चर्चेचा विषय ठरतोय. याबरोबर रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि तो देखील इथे फसला गेलाय. 19 बॉल शेवटचे बाकी आहेत. अगदी आपण पाहतोय पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पहा कशा पद्धतीचे आहे. शेवटचे 19 बॉल बाकी आहेत आणि 19 बॉल मध्ये 25 धावांची गरज. 19 मध्ये 25. यानंतर 40+ एक सामना देखील यानंतर जो बाकी असेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय समीर तयार. याबरोबर पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अमेझिंग आउटस्टँडिंग. श्रीच्या बॅट मधनं आपण पाहतोय हा बॉल जाणार आहे आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. मॅच मधील हवा काढून टाकणारा एक टोलेजंग फटका आपण पाहतोय. षटकार. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय इथे बदलाव जो तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जाऊया स्कोर कार्ड मध्ये.
40 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आल्यात आणि शेवटची आपण पाहतोय षटक देखील आपण पाहतोय या ठिकाणी मात्र संपले गेले. 18 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये 19 धावांची गरज. अठरा बॉल मध्ये 19 आणि ह्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. पाहूया कशा पद्धतीनं यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग करणारी टीम ह्या मॅच मध्ये पकड मिळवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करेल, कारण शेवटच्या बॉल पर्यंत इथे मात्र ह्या दोन टीमचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 18 मध्ये 19 ची गरज. आदित्य आणि श्री आपण पाहतोय खरं तर प्रभावित करणारी बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 16 बॉल मध्ये 22 बनवल्यात, 18 बॉल मध्ये 19 बनवायच्यात, तर आदित्य 8 बॉलचा सामना केला 10 बनवल्यात. तर बॉलिंग मार्क वरती रेहबर इथे तयार असेल. एक्स्ट्रा बॉलर्स नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रेहबर. याबरोबर पहा अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न, तो यशस्वी. चेंडू फरार. आदित्यच्या बॅटमधनं नवोषटकाचा एक सुंदर चौकार. 4 धावा, 4 रन. पहा चांगल्या पद्धतीने आपण पाहतो इथे मात्र गोलंदाजाच्या गतीचा वापर तिथे आपण पाहिलं, परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं आणि चांगल्या पद्धतीचा बॉटम हँडचा वापर देखील आपण पाहिला आदित्यच्या माध्यमातून. इथे सुंदर चौकार. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदलले गेले. ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय शेवटचे बॉल शिल्लक आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये 15 धावांची गरज. पहा दोन्ही बाजूने अगदी आपण पाहतोय इथे आता आक्रमण जे तुम्हाला पाहायला मिळते आणि ते गरजेचं आहे. पुढे एकदा हा बॉल, याबरोबर पहा पुढे एकदा बिग हिट मैदानावरती केला गेलाय. आउटफील्ड वेगवान आहे, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या जवळपास. अगदी फिल्डिंग देखील पाहतोय इथे मात्र आता चांगली पाहायला मिळाली आणि याबरोबर मात्र 2 रन्स इथे कंप्लीट होणार आहेत. 3 रन्स कंप्लीट होत आहेत. 3 धावांनी पहा धावफलक पुढे एकदा पुढे पोहोचतोय. 23 बॉल मध्ये 39 धावांची पार्टनरशिप आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी 10 बॉल मध्ये 17 आदित्याच्या तुम्ही पाहिल्यात. दुसऱ्या बाजूला श्री आहे, 16 बॉल मध्ये 22 बनवल्यात आणि ही मॅच देखील ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅटिंग टीम अमरदादा खेळकर स्पोर्ट फाउंडेशन टीम अगदी ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी प्रभुत्व बनवतीये. पुढे एकदा पहा बॉल या ठिकाणी मात्र खेळलाय. सिंगल जी पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे मात्र पूर्ण होते. 2 धावा होत आहेत. 2 धावाने पहा धावफलक देखील पुढे जाणार आहे. छोटासा बदलाव तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला भेटेल. लेग बाईज आपण या ठिकाणी पाहतोय. 49 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय ज्या लागल्या गेल्यात विजयासाठी. जर आपण पाहिलं 59 बनवायच्यात, अजूनही 10 धावींची गरज ही विजयासाठी असेल अमरदादा खेळकर स्पोर्ट फाउंडेशन ह्या टीमसाठी. तर यानंतर बॉर्न क्रेझी आणि अपोजिट टीम 40+1 सामना यानंतर आपण पूर्ण करणार आहोत. याबरोबर पहा पुढे एकदा हा बॉल इथे मात्र सिंगल येते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे कोणताही नाही. एका धावेने समाधान मानावं लागते. एका धावेने ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पूर्ण होणार आहे. 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय अगदी डिसिजन देखील आपण पाहणार आहोत आणि ह्या बॉलवरती किती धावा येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. पण तुम्ही पहा ज्या पद्धतीने अमरदादा खेळकर अगदी 3ऱ्या षटकापासून ह्या मॅच मध्ये मात्र यू टर्न घेतला. पहिल्या 2 षटकांमध्ये पहा खरं तर एक चांगल्या पद्धतीची बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर 3रं षटक देखील जेमतेम होतं, पण त्यानंतर आपण पाहिले ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अमरदादा खेळकर स्पोर्ट फाउंडेशन टीमने इथे मात्र प्रभुत्व मिळवलंय. ह्या जोडीनं मात्र आपण पाहतोय एक चांगली पार्टनरशिप आणि याबरोबर युटी आउट. बॅट्समन आउट असेल, रन आउटची शिकार. बॅट आपण पाहतोय बराच वेळ हवेमध्ये होती आणि त्या अगोदर मात्र इथे थेट मात्र स्टंपवरती बॉल लागला आणि आपण पाहतोय रनआउटचा शिकार तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला भेटेल. श्री कुणे इथे मात्र बाद होताना तुम्हाला पाहायला भेटेल. अगदी श्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या. 17 बॉल मध्ये 22 धावांची एक महत्त्वपूर्ण इनिंग, महत्त्वपूर्ण मॅच मध्ये श्रीच्या माध्यमातून जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली. सुरुवातीला अगदी
थोडासा संयम श्रीच्या बॅटिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला, पण त्यानंतर आपण पाहिलं अगदी हात खोलणारी फलंदाजी, पैसा वसूल बॅटिंग तुम्हाला श्रीच्या माध्यमातून पाहायला मिळते. रनआउटचा शिकार ठरतोय, तर मॅचमध्ये देखील आपण पाहतोय थोडासा बदलाव इथे तुम्हाला पाहायला भेटेल. स्कोअर कार्डवरती आपण जाणार आहोत. अगदी अमरदादा खेडकर स्पोर्ट फाउंडेशन टीमच्या स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय 50 धावा धाव फलकावरती आहेत. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज. लास्ट विकेट आपण पाहिले अगदी श्री इथे बाद झालाय, तर न्यू पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू पाटील आपण पाहतोय मयूर करंडे. न्यू पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. आज दिवसभरामध्ये खरं तर प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय अगदी मनोरंजन आणि खरं तर टीमसाठी देखील अगदी प्रेक्षणीय फटके ज्या बॅट्समनने आज दिवसभरामध्ये वसूल केले आणि एक चांगली बॅटिंग ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगला परफॉर्मन्स मयूरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. आज पुन्हा एकदा पहा, खरं तर काहीशे रन्स मात्र जे शिल्लक आहेत, बॉल देखील कमी आहेत. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट स्ट्रोक फर्स्ट लाईट, तिथे मात्र विकेट किपर बॉल खाली कॅच होणार आहे आणि याचबरोबर विकेटचं पडदण 3ऱ्या नंबरचा बॅट्समन परतवणार आहे. 3ऱ्या नंबरचा बॅट्समन इथे बाद. एका पाठोपाठ एक आता 2 बॅट्समन आउट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित अशा पद्धतीनं या अगोदर देखील मिस होणारे कॅच जर या ठिकाणी मात्र कलेक्ट झालेले तुम्हाला जर पाहायला मिळाले असतं, तर ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा एक वेगळी रंगत तुम्हाला पाहायला मिळाली असते. अगोदर श्री बाद झाला. खरं तर एक महत्त्वपूर्ण इनिंग तुम्ही श्रीची पाहिली. 27 रन्स श्रीच्या माध्यमातून बनवल्या गेल्या, पण त्या रन्स बनवत असताना आपण पाहिले 3 वेळा त्याला मात्र जीवदान मिळालं, 3 वेळा लाईफलाईन मिळाली आणि तुम्ही पाहताय त्या लाईफलाईनच्या जोरावरती संघाला अगदी विजयाच्या समीप घेऊन आलाय. बघूया यानंतर मात्र ह्या मॅचमध्ये कशा पद्धतीचा माहोल असेल, कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, कोण बक्षीस फेरीमध्ये पोहोचणार, आजची रात्र कोणाच्या नावावरती असणार. आजचा दिवस तर आपण पाहिला आणि आजची रात्र तुम्ही पाहता ही मॅच प्रकाश झोतामध्ये अगदी आजची रात्र कोणाच्या नावे असणार. आजचा हाफ मात्र कोण आपल्या नावावरती करणार आहे मात्र याकडे सर्वांचं लक्ष असेल. न्यू पाटील तुम्ही पाहताय संदेश पारडे या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या अगोदरच्या मॅचचा हिरो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक अनुभवी क्रिकेटर, टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपण पाहतोय अगदी कित्येक खेळाडूंना एकत्रित करत आपण पाहिले. खरं तर पुण्याचं क्रिकेट महाराष्ट्रभर पोहोचवणारा आणि महाराष्ट्राचं क्रिकेट भारताभर पोहोचवणारा हा संदेश पार्टी तुम्ही पाहताय. याबरोबर हा बॉल पहा, खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या बॅटवरती येत नाहीये. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी 6 संपलंय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 3 बॅट्समनच्या मोबदल्यामध्ये 50 धावा धाव फलकामध्ये आल्यात. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज. 12 चेंडू 9. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज. अमरदादा खेडकर स्पोर्ट फाउंडेशन टीमला ह्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी गरज. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ह्या 12 बॉलमध्ये 9 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न इथे मात्र आयुष 11 ही टीम करणार, कारण शेवटच्या बॉलपर्यंत हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. 7व्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलर इथे मात्र तानाजी कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला बॉल उडवलाय, तिथे मात्र फिल्डर बॉल खाली येण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल तरी येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नसेल.
जीवाच्या अंकांताडे आपण पाहतोय प्रयत्न केले जातात, कारण ह्या मॅचचं महत्त्व ह्या दोन्ही टीमला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. इथे मात्र तुम्ही पाहताय पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन बदललं गेले. शेवटचे 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये अजूनही 8 रनांची गरज ही विजयासाठी असेल. खरं तर तुम्ही पहा इथे एक रन महत्त्वपूर्ण आहे, एक बॉल महत्त्वपूर्ण आहे. इथे जर काहीशे डॉट बॉल आले, काहीशा विकेट जर तुम्हाला पाहायला मिळाले, 1-2 विकेट जर लागोपाठ आल्या, त्यानंतर काहीशे डॉट बॉल आले तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत येणार आहे. पण त्यानंतर आपण पाहतोय इथे जर संदेश पार्टीच्या माध्यमातून जर इथे षटकार चौकार पाहायला मिळाले, विकेट पाहायला मिळाले, तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा पूर्णपणे पकड जी मिळवली जाणार आहे. आपण पाहतोय स्पर्धेसाठी नेहमीच ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं आणि नेहमीच सहकार्य असतं, राजेंद्रजी बाबर यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत. याबरोबर पहा फुलॉत लेनचा बॉल, संदेशनं फक्त इथे एक सिंगल जी वसूल केली. आउटस्टँडिंग सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. जोश तुम्हाला पाहायला मिळतो, उत्साह तुम्हाला पाहायला मिळतो, कारण ह्या मॅचची किंमत तितकीच महत्त्वपूर्ण आहे. ही मॅच काय आहे? ही मॅच डू ऑर डाय आहे आणि आजच्या रात्रीमध्ये खरं तर अतिशय जबरदस्त खेळ ह्या दोन टीम्सकडनं, ह्या दोन टीम्समधील असणाऱ्या प्लेयर्सकडनं, खेळाडूंकडनं तुम्हाला पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन पहा, शेवटचे 10 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये आपण पाहतोय अजूनही 7 धाव्यांची गरज. नशिबाची साथ कोणाला भेटणार? आजची रात्र कोणाच्या नावेवरती असणार? क्वालिफाय कोण होणार? यासाठी मात्र ही मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. मयूर तयार, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या बॅटवरती मिडल झाला नाही. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आउटफील्ड वेगवान. तिथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. मॅच पुन्हा एकदा बनतीये, मॅच पुन्हा एकदा बिघडतीये. आपण पाहतोय हा काउंटडाऊन सुरू आहे. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदलाव. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय धावा येणार आहेत 54. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल शेवटचे बाकी आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. एक मोठा स्ट्रोक ह्या मॅचचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन बिघडवणारा आणि पलटवणारा असेल. पण इथे एक विकेट, काहीशे डॉट बॉल पुन्हा एकदा ह्या मॅचमध्ये मात्र रोमांच निर्माण करणार. त्यासाठी खरं तर तानाजीला लढावं लागेल, तानाजीला संघर्ष करावा लागेल. संघाचा कॅप्टन आहे. पुन्हा एकदा तानाजी तयार. समोरच्या बाजूला मयूर करंडे. ओ याच बरोबर उंच पुरा फटका आपण पाहतोय. विनिंग स्ट्रोक आणि अमरदादा खेडकर स्पोर्ट फाउंडेशन संघ ह्या मॅच मध्ये प्रभुत्व मिळवतोय. मॅच संपली आहे आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये अमरदादा खेडकर स्पोर्ट फाउंडेशन टीमनं आपलं बिगुल वाजवलंय. विनिंग टीमचं स्वागत असेल, पराभूत संघाचं देखील हार्दिक असं अभिनंदन. कोणाला वाटलं देखील नव्हतं कदाचित अगदी इतक्या खोलवर पद्धतीने ही मॅच जाईल. आणि तुम्हाला पहा शेवटच्या बॉल